माऊली, मी पूनम सुहास काळे पूनम किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण रेसिपी बनवणार आहे, बटाट्याचे वेफर्स बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचे चिप्स करण्यासाठी असं पांढरा असं करून बघायचं. असा पांढरा बटाटा घ्यायचा आणि मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे, एकदम छोटे छोटे बटाटे नाही घ्यायचे. त्याच्यानंतर अशी हे बटाट्याची साल काढून घ्यायची. हे बघा किती पांढरा शुभ्र बटाटा आहे, हे बघा. पूर्ण असे चिप्स पाण्यातच टाकायचे, पाण्यातच काढायचे आणि पाण्यातच टाकायचे. पूर्ण पाण्यामध्ये बुडले पाहिजे. जर वरती पाणी नसलं ह्याच्या चिप्सच्या वरती तर एकदम काळे पडून जातात ते चिप्स. हे पाण्यामध्येच आता हे पूर्ण बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे. दाखवते मी तुम्हाला नंतर. आपले आता हे चिप्स तयार झालेले आहे बघा. आपले आता पूर्ण किसणीने किसून झालेले आहेत हे चिप्स. तर हे आपल्याला आता मस्त स्वच्छ 2 पाण्यानं असे हे पाण्यातून काढून हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. 2 पाण्याने धुवायचे आहे. पूर्ण स्टार्च निघाला पाहिजे याचा. हे बघा, आता हे पूर्ण मी धुवून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे 2 पाण्याने धुवून झालेले आहे. हे 3ऱ्या पाण्यात आता रात्रभर असे भिजत ठेवायचे. 7 ते 8 तास भिजत ठेवून द्यायचे. आता हे पूर्ण पाण्यात टाकून चला तर मग आता हे पूर्ण आपले बटाट्याचे चिप्स झालेले आहे. 3 पाण्याने धुवून पण झालेले आहे. आता हे रात्रभरासाठी आपल्याला असे झाकून ठेवायचे आहेत. असं वजन ठेवायचं म्हणजे काही पडायची भीती नाही राहत. वाफवून घ्यायचे आहे म्हणजे एकदम उकडून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी आपण हे पाणी ठेवलेलं आहे. चिप्स बुडतील एवढं पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे, थोडी तुरटी टाकणार आहे आणि तूप टाकणार आहे. तर ते टाकताना दाखवते मी तुम्हाला. ते पण 2च टाकायचे आधी आणि 2 नंतर टाकायचे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं. तर मीठ जवळपास 3 चमचे मीठ टाकायचं. चमचा मोठा आहे माझा. तुमच्या चमच्याने जर एवढं पाणी असेल तर तुमच्या अंदाजानं मीठ टाकायचं. आणि थोडा असं तुपाचा काटा टाकायचा, असं जास्त नाही. हे बघा, हे बघा जास्त नाही आहे, एकदम पाव चम्मच तूप, पाव चम्मचच्याही कमी. थोडा तुपाचा काटा टाकायचा याच्यामध्ये. हे बघा, आता आपण हे रात्री आलू धुवून ठेवलेले होते. परत मी सकाळी पूर्ण असं एकदा पाणी बदललेलं आहे. आता पाणी बदलल्यानंतर हे पाण्यातून असे काढून घ्यायचे. आपल्याला उकडायला टाकायचे हे पाण्यातून काढून घ्यायचे. असे पाणी झारून टाकायचं पूर्ण. एकदम साधं पाणी आहे, काही तुरटी वगैरे काहीच फिरवलेलं नाही आहे याच्यात. तूप आणि तुरटी टाकून पाणी ठेवलेलं आहे. छान उकडी आलेली आहे. हे चिप्स जे आहे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे पूर्ण. हे बघा, जेवढे बसतील तेवढेच टाकायचे. ह्या पाण्यात बसतील एवढे बस आणि झाकण ठेवून द्यायचं. आता झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. बघा, आता मस्तपैकी उकडी आलेली आहे याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे एक चिप्स काढून बघायचं आहे शिजला का म्हणून. कोणताही एक चिप्स घ्यायचा. हे बघा, आता हे शिजत आहे. थोडं छान खालीवर करायचं एक वेळा, म्हणजे खालचे शिजतात, वरचे तसे नाही राहिले पाहिजे. आणि शिजू द्यायचं आणखी एक उकडी. चला तर मग आपले आता हे चिप्स छान शिजलेले आहेत. शिजलेच ते, तरी एक आपण अजून दाबून बघणार आहे. हे बघा, खूप चटके लागतात हाताला. खूप छान शिजलेला आहे हा चिप्स. आता आपला 1 मिनिट काढून दाखवते मी तुम्हाला. बघा, असा मोडला आणि असं दबला म्हणजे झाला. जास्त नाही शिजू द्यावं लागत त्याला.
त्याच्यासाठी काढायचे आहे म्हणजे ते खाली पाणी गळलं तर खाली टोपलं ठेवायचं आहे, म्हणजे पाणी गळलं तर चाळणीतच गळते. हे आता आपण बाहेर नेऊन टाकून भाजीवर. हे चाळणीमध्ये काढून आणलेले आहे. हे पूर्णपैकी पाणी गळून जाते आता. हे बघा. परत याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आपण आता दुसरी चिप्स टाकणार आहे, तर परत 3 चम्मच मीठ टाकायचं आहे. आधी मीठ राहते त्याच्यामुळे 2 चम्मचच टाकू आपण, सॉरी 3 चम्मच नाही. आणि दुसरी चिप्स याच्यामध्ये टाकून घेऊ. तर टाकताना आपण आता हा जो ते जे तुरटीचे छोटे छोटे खडे राहिलेले आहे याच्यातला एक खडा टाकून घेणार आहे आपण, बाकी राहू देणार आहे. हे परत आपण आता हे आपले जे राहिलेले चिप्स आहे हे पूर्ण टाकून घ्यायचे आहेत. आणि एक वेळा हलवून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे परत तो. आणि असे एक एक करून चिप्स आपल्याला वाढत टाकायचे आहेत. तर हे असे सुटसुटीत एक एक टाकायचं आहे. जवळजवळ नाही टाक, थोडंसं आणखी 5 मिनटं होऊ द्यावं लागतात. हे झाल्यानंतर काढून घेऊ. चला तर मग आपले आता बघा हे किती छान चिप्स तयार झालेले आहे. सावलीमध्ये टाकल्यामुळे याचा असा पिवळा कलर आलेला आहे. उन्हामध्ये टाकलं असतं तर पांढरा कलर आलेला आहे असता. आता मी तुम्हाला तळून दाखवतो. हे खूप छान पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहे. आपण आता हे तळून बघू. बघा, हे बघा आता आपण याच्यात छान तेल गरम झालेलं आहे. हा चिप्स टाकून बघू याच्यामध्ये. किती छान चिप्स झालेले आहे. हे बघा किती असा पांढरा शुभ्र चिप्स झालेले आहेत. किती मस्त पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहे. बघा आणखी तळून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. बघा आपले आता किती छान चिप्स आलेले आहे. आता हे खायला पण खूप नरम झालेले आहे आणि आलेले पण पांढरे शुभ्र आहे. तेल जास्त गरम झालं की थोडे लाल होतात, पण तेल एकदम कमी, तेलाचं तापमान व्यवस्थित असलं ना तर हे असे पांढरे शुभ्र चिप्स येतात. एकदम नरम असा चिप्स झालेला आहे. बघा खूप असे सॉफ्ट झालेले आहेत. चला तर मग तुम्हाला जर माझी चिप्सची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूनं जे बेल आयकॉनचं बटन राहते ते दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवीन वाळवणाच्या रेसिपीज टाकणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे. चला तर मग बाय.